ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली आहे। नरेश म्हस्केंनी केलेल्या टीकेला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिलंय। माझे जे काही व्हिडिओ असतील ते आत्ताच फ्लॅश करा, वाट कशाला बघता असं आव्हान गणेश नाईकांनी दिलंय। आणि गणेश नाईकांच्या आयुष्यात किती आले आणि किती गेले असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली। माझ्याकडे पैशांचे ढीग नाहीत, त्यामुळे ईडी सीबीआयच्या धाडीची चिंता नाही असं गणेश नाईक म्हणाले। खासदार श्रीकांत शिंदे यांचा गणेश नाईकांना यांनी टोला दिलाय। गणेश नाईकांचं वय झालंय असं श्रीकांत शिंदे म्हणाले आणि वयाप्रमाणे गोष्टी होत असतात, त्याकडे दुर्लक्ष करायला हवं असंही ते म्हणाले। आमच्या नेत्यांना जर आपण नालायक म्हणत असाल तर आपले नालायक या हिंदू संस्कृतीमध्ये या भारतीय देशात नालायकगिरी कशाला म्हणतात हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आणि आपल्या नालायकगिरीचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्याच्यामुळे नालायक कोण आणि लायक कोण हे आपणच ओळखा। आणि जर अशाच पद्धतीने बोलणार असाल तर ते पुरावे व्हिडिओ आणि व्हॉट्सॲपवरती आले होते, कदाचित या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये सुद्धा येतील। त्यामुळे तुर्तास हा इशारा आम्ही त्यांना देतोय, योग्य ती त्यांनी समज यातून घ्यावी। आम्ही अरे हे बघ, मी काय बोललोय, जो आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक। आणि माझ्या काय व्हिडिओ असताना सगळ्या फ्लॅश करा, आत्ताच करा, त्या वाट कशाला बघता। गणेश नाईक प्रिपेअर, माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर घेऊन जाईन, दुसऱ्याच्या खांद्यावर देणार नाही। ते मला नाही माहिती, तुम्ही त्यांना विचारा ना, तुम्ही मला विचारा, त्यांना विचारा। ओके, काही लोकांचं जे आहे हे काही दुर्लक्ष करायचं असतं, काही लोकांच्या वयाप्रमाणे जे आहे या सगळ्या गोष्टी होत असतात। तर मला वाटतं साहेब नेहमी बोलतात टीकेला टीकेतून उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर द्यायचं। कामातून उत्तर दिल्यामुळे जे आहे हे लँडस्लाईड विक्टरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली। मला वाटतं कितीही टीका केलं, कितीही काहीही केलं, लोकांच्या मनात जे आहे हे लोकांनी जे आहे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे। भविष्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण दाखवून देतील।